आणि या सगळ्या प्रकरणासंदर्भामध्ये अनिल देसाई यांची देखील प्रतिक्रिया समोर येते, आपण पाहूयात। सुप्रीम माननीय सर्वोच्च न्यायालयाची SLP ही अजून सुप्रीम कोर्टामध्ये पेंडिंग आहे। हे मला वाटतं ज्यांनी विधान केलं असेल त्यांना कदाचित माहीत नसेल, आणि त्याच्या पुढे जाऊन जर विधान करत असतील तर मग बाकीच्या गोष्टी या लोकशाहीवर चिन्ह निर्माण करतात। हे जसं अमित शहाचं विधान होतं तसं आज राज ठाकरे यांनीही त्यांची भूमिका मांडली। सध्या जे काही खासदार फुट्ट आहेत त्यावर ते असं म्हणतात की केंद्रात पंतप्रधान पदी अमित शहा यांना बसवण्याचा हा भाग आहे। अमित शहांना PM बनवण्यासाठी हे सगळं खासदार कोणाकोणीचं सुरू आहे। भाजपमध्ये बंड झालं तर मित्र पक्ष जास्त सोबत हवे म्हणून हे खासदार फोडले जात आहेत। या गोष्टी राजसाहेबांनी अशा प्रकारचं हे करणं म्हणजे त्यांनी काहीतरी अवलोकन केलेलं आहे, अभ्यास त्यांचा आहे, आणि या गोष्टी आता समोर भाजपला विचार करण्यासारखे। भाजपने विचार करावा काय चाललंय काय नाही। आणि यानंतर थेट जाऊयात धाराशिवमध्ये पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा जल्लोष सध्या सुरू आहे आणि यात सगळ्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, आपण पाहूयात। तर पद्मसिंह पाटील यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर धाराशिवमध्ये पाटील कुटुंबियांचे जे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणावरती जल्लोष साजरा करण्यात येतोय। अगदी काहीच वेळापूर्वी अर्चना पाटील यांनी देखील ABP माझाशी बोलताना प्रतिक्रिया दिलेली आहे आणि त्यांनी म्हटलेलं आहे की आजचा दिवस हा समाधानाचा दिवस आहे, अखेर सत्याचा विजय झालेला आहे, असं ABP माझाशी संवाद साधताना अर्चना पाटील, पद्मसिंह पाटील यांची सून यांनी ही प्रतिक्रिया दिलेली आहे। माफीच्या साक्षीदाराची साक्ष ही विश्वासार्ह नाही असं कोर्टानं या निकालावेळी म्हटलेलं आहे आणि सगळ्या